मला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि 1 तारीखचाच व्लॉग आहे। तर आज सकाळचं वातावरणही एवढं थंडगार झालं होतं जसं काही धुकंच पडलं होतं। आता तर 9:30 वाजले आहेत, पण जणू काही बदली पडली होती असंच वाटत होतं। तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जाओ हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते। चला, मस्त सकाळची देवपूजा करून घेतली आणि आज 2-3 दिवसांनंतर मला फुले मिळाली। 2-3 दिवस झाले काही फुलंच आणत नव्हती आणि फुलं नसली की मला असं वाटतच नाही की देवपूजा केलेली आहे म्हणून। फुलं चढवल्यावर मला मंदिराचं दर्शन केलं की खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटते। त्यानंतर कामांनाही सुरुवात केली। नवीन वर्ष असलं की तेवढ्याच जोमाने आपल्या कामाची सुरुवात होते। नवीन वर्षाचा पहिला दिवस असो किंवा शेवटचा दिवस असो, कामं कुठे आपली संपणार आहेत। नवीन वर्षामध्ये मी एक तरी ठरवून ठेवलंय की मी स्वतःवरही तेवढंच लक्ष देणार आहे जेवढं मी परिवारावर लक्ष देते। कारण कुठे ना कुठे असं होत जाते की आपण परिवाराचं तर पूर्णपणे ध्यान ठेवतो, पण आपला स्वतःला कुठे ना कुठे आपण विसरून जातो। आपल्या खाण्यापिण्याचे सुद्धा आपण लक्ष देत नाही, कारण घरामध्ये सगळ्यांना जे आवडते ते आपल्याला माहिती असते आणि कधी आपल्याला जे वस्तू आवडत नाही ना ते आपण अशीच खाऊन घेतो। ठीक आहे ना, आपल्यासाठी वेगळं कोण बनवत बसणार आहे, पण आतापासून मी तसं करणार नाहीये। माझ्या स्वतःच्या आवडीनिवडीचीही तेवढीच मी काळजी घेणार आहे। तुमच्या समोर प्रेझेंट व्हायचं आहे आणि तसंही नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे, मग थोडंसं टापटीप तर राहायलाच पाहिजे ना। मस्त स्वतःचं आवरून घेतलं आणि हे कपडे रात्रीचे मी असेच काढून ठेवले होते। घडी करायलाही एखादा दिवस असा जातो की वेळच मिळत नाही आणि तसेही थंडीचे दिवस आहेत म्हणून कपडे काही लवकर वाळत नाहीत। मग रात्रभर ते बाहेरच राहतात आणि सकाळी कुठे घरात आणले जातात। मग सकाळ सकाळी घडी करायचा कुणाला वेळ मिळतो बरं? सकाळ सकाळी एकतर टिफिनची घाई गडबड असते, दुसरी सगळी पण कामं असतात। मग असं वाटते चला वेळ मिळेल तेव्हा याची घडी करून ठेवू। तर माझं तर असंच होते बघा नेहमी। तर आत्ता याची मी घडी करून ठेवत आहे। 10-10:30 झालेले आहेत। बाकीची तर सगळी कामे झालेली आहेत। 2-3 एक्स्ट्रा कामे आज मला करायची होती। हे मनी प्लांट बरेच दिवस झाले मी लावलं होतं, 2 लावले होते। एकची तर खूप छान ग्रोथ होत आहे, पण हे एक थोडंसं वाढत नाहीये म्हणून आज थोडीशी त्याची कटिंग सुद्धा मला करून घ्यायची होती। आजचा ब्लॉग मी अगदी छोटाच ठेवलेला आहे, कारण आज मला भरपूर अशी कामे करायची आहेत। काही 2026चे गोल मला सेट करून ठेवायचे आहे। बघा, तुम्हाला आठवते का ह्या कुंडीमध्ये मी झेंडूचे फुलं तोडून टाकली होती आणि किती छान रोपटे आले आहेत ना त्याला। आता असं वाटते याला कधी मोठे होतील आणि कधी याला झेंडूचे फुलं होतील, इतके मस्त रोपटे आलेले आहेत। चला जाऊ द्या, आता मस्त सगळी कामं आवरली, थोडंसं लाडू एक खाऊन घेतला आणि आज मला 2026मध्ये काय काय करायचं आहे ते सगळे गोल, सगळे संकल्प मला आज लिहून ठेवायचे आहे आणि आजपासून एक नवीन सुरुवात सुद्धा करणार आहे। ती म्हणजे मी डायरी लिहिण्याची आजपासून सुरुवात करणार आहे। 2025मध्ये माझे बरेचसे गोल पूर्ण झालेले आहेत, कारण मी जास्त मोठे मोठे गोल ठेवतच नाही, अगदी छोटे छोटे ठेवते आणि जे की नाही पूर्ण झाले तरीही आपल्याला दुःख होणार नाही असेच गोल ठेवायचे आहेत। तर 2025 तर माझं बऱ्यापैकी चांगलंच गेलेलं आहे, खराब नाही म्हणता येणार। तुमचं 2025 कसं गेलं मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि 2026मध्ये मला एक नवीन हॅबिट पाळायची आहे, ती म्हणजे मला डायरी लिहायला सुद्धा मला सुरुवात करायची आहे। टाईम मॅनेजमेंट कसं करतात ते सुद्धा मला शिकायचं आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट केलं तर तुमचा खूप सारा वेळ वाचतो आणि आजपासून मला सुद्धा माझा प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह बनवायचा आहे। छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि मला माहिती आहे हे सगळं करण्यासाठी मला मेहनत तर करावीच लागणार आहे आणि मी ती मेहनत करायला अगदी तयार आहे आणि माझे संकल्प सुद्धा पूर्ण करायचे आहेत। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कोणकोणते संकल्प घेतलेले आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।